शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880 बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या समोर एक महत्त्वाचा विषय आणण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मी मुख्य विषयाला हात घालतोय। आता 15 जानेवारीला अहिल्यानगर महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाल्यानंतर एकूण ह्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 68 जागा होत्या लोकप्रतिनिधींसाठी। त्याच्यामध्ये 27% प्रमाणे ओबीसींसाठी 18 जागा आरक्षित होत्या। त्यातल्या 9 जागा महिलांसाठी आणि 9 जागा सर्वसाधारण। या निवडणुका झाल्यानंतर मुळामध्ये सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर तिथे या 18 मधल्या फक्त 13 ओरिजिनल ओबीसी जे मूळ ओबीसी आहेत ते निवडून आलेले। बाकीचे 5 हे बोगस दाखले काढून कुणबीचे दाखले काढून निवडून आलेले। सेम डे जातीचे दाखले काढलेले काही जणांनी आणि सेम डे व्हॅलिडिटीची पावती जोडलेली। म्हणजे आमच्या ओबीसीच्या जागा या कुणबी दाखल्यांनी हे पुणे महानगरपालिकेत तसं झालंय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालंय। याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस महानगरपालिकेच्या महापौर पदाची सोडत होती, या महापौर पदाची सोडत ही चक्राकार पद्धतीने असते, रोटेशन असतं। आणि यावेळेस महानगरपालिकेच्या ह्या ज्या सोडतीमध्ये अहिल्यानगरच्या महापौर पद हे ओबीसी साठी राखीव झालं। आता सगळ्यात मोठी शॉकिंग गोष्ट अशी आहे की या जागेवर आता सध्या या पक्षांनी ठरवले, तिथल्या स्थानिक विखे असतील, या सर्वांनी एक नाव निश्चित केलंय आणि ज्योती अमोल आता मुळामध्ये महापौर पद ओबीसी साठी राखीव आहे। या जागेवर महापौर आता कोण होतंय तर त्या ज्योती गाडे, ज्या मुळामध्ये ओबीसीच्या जागा उभ्या राहिल्याच नव्हत्या। तर माझ्याकडे इथं ती सोडत आहे जी आरक्षणाची सोडत असती, त्या आरक्षणाच्या सोडत मध्ये या ज्योती गाडे 3B मधून सर्वसाधारण महिलेच्या याच्यामधनं उभ्या राहिल्या होत्या। त्या ओपन मधनं निवडून आलेल्या आहेत, ओबीसीच्या आरक्षित जागेवरनं पण निवडून आलेले नाहीयेत। त्यानंतर पुढे जाऊन सगळ्यात मोठी शॉकिंग गोष्ट अशी आहे की या ज्योती गाडेंनी त्यांचं निवडणुकीच्या याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला ऍफिडेव्हिट द्यावं लागतं। ते ऍफिडेव्हिट आमच्याकडे, त्या ऍफिडेव्हिट मध्ये या ज्योती गाडे काय म्हणतात ते, जिथं जातीची माहिती येते त्या जातीच्या माहितीमध्ये जातीबाबतचा तपशील त्यांचा ऍफिडेव्हिट त्यांनी ही निवडणूक लढताना इलेक्शन कमिशनला प्रतिज्ञापत्र दिले। प्रतिज्ञापत्र दिलं म्हणजे मी जे या ऍफिडेव्हिट मध्ये सांगते ते 100% खरं आहे आणि जर चुकीचं सांगत असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। याच्यामध्ये या ज्योती गाडे काय म्हणतात ते, त्यांच्या जातीच्या तपशिलामध्ये त्या सर्वसाधारण आहेत म्हणजे ओपन कॅटेगरी मधल्या आहेत आणि खाली जातीची नोंद त्यांनी स्वतः सांगितली हिंदू मराठा। मग आमचं आता सवाल या निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक आयोग यांना असा आहे, त्यांना ज्या पक्षाने उमेदवारी दिली आणि आता जे काय तिथं अलायन्स होऊन महापौर पदाचं तिथं ठरवलं जाणार आहे की हिंदू मराठा हा ओबीसी मध्ये येतो का। जर यांनी ओबीसी मधनं निवडणूक लढवलेली नाहीये, त्यांनी त्यांच्या ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं मी मराठा आहे, तर आता महापौर पद ओबीसीला राखीव झाल्यानंतर तुम्ही कसं काय तुम्ही ओबीसी झालात, काय या महाराष्ट्रामध्ये चाललंय। आणि हे सगळं कळतंय, कालच्या बातम्या आलेल्या आहेत बऱ्याच वृत्तपत्रांना। तिथला महापौर ठरवला आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील जबाबदार मंत्री आहेत ते। मग तुम्हाला हे बाकीचे 18 ओबीसी मधले, चला तुमचा एखादा कुणबी जरी तिथला निवडून आलेला केला असता तर काय वावगं वाटलं नसतं,
पण जी व्यक्ती स्वतः म्हणतीये की माझी जात मराठा आहे, ओपन मधनं मी निवडून आलेले आहे, आणि तिला महापौर पद तुम्ही कसं काय देता, कोणत्या आधारावर देता? म्हणजे सगळा कायदा धुळीला मिळवायचा. अहो बाकीचे 13 मूळ ओबीसी आहेत ना, त्यांच्यातला एखादा चेहरा तुम्हाला सापडला नाही का महापौर पदासाठी? ओपन मध्ये असताल तर तुम्ही ओबीसीला संधी देणार नाही हो. पण जिथं आमच्या ओबीसी साठी महापौर पद राखीव आलंय तिथं पण तुम्ही सरळ ओपन मध्ये निवडणूक लढलेल्या, स्वतःला ओपन आणि हिंदू मराठा म्हणून घेणाऱ्या एखाद्या महिलेला तुम्ही महापौर पदाची माळ तिच्या गळ्यात घालता. सगळं एकमेकाच्या पक्षातल्या सगळ्या तिथल्या नेत्यांनी साठलोटे केलंय. त्यामुळं नक्कीच हे आम्ही खपवून घेणार नाहीत. याच्या विरोधात काय करावं लागेल ते आम्ही करणार. याच्या पुढची स्ट्रॅटेजी, याच्या पुढची काय आम्ही ऍक्शन घेणार आहे हे आमचे माझे सहकारी मृणाल ढोले पाटील सांगतील. खरं तर परवा जी अहिल्यानगर महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये साधारणतः त्याच्याबरोबर 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, आणि जवळपास 9 ठिकाणी हे ओबीसी साठी राखीव महापौर पद असं आलं. पैकी आपल्या त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये हे पद राखीव झालं ओबीसी महिला. आणि असं असताना आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पार्टी म्हणते की बाबा आमचा डीएनए ओबीसी आहे, आम्ही ओबीसी, आमची आई ओबीसी आहे, आम्ही ओबीसीचे पुत्र आहोत, ओबीसी आमचा वोट बँक आहे असं म्हणत असताना, आणि त्याचबरोबर ज्यावेळेस 2 सप्टेंबरला जो जी आर काढला त्यावेळेस छाती ठोकपणे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी छाती ठोकपणे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, काही यांनी फरक पडणार नाही, ओबीसीचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यावेळेस या मंत्र्यांनी दिली. त्यावेळेस तशीच ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पण आज परिस्थिती असताना आज असा विषय आहे की याच्यामध्ये तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची सरकार स्थापन झाली अहिल्यानगरमध्ये, आणि ओबीसी साठी जो राखीव महापौर पद होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्योतिताई गाडे यांची निवड केलेली आहे. आपण पाहिलं तसं ऍफिडेव्हिट आपल्या सगळ्यांकडे असेल किंवा आम्ही दाखवतो की त्यांनी स्पष्टपणे त्यांची जात हिंदू मराठा लिहिलेली आहे. हिंदू मराठा ही जात एसीबीसी मध्ये येते महाराष्ट्रामध्ये, ओबीसी मध्ये येत नाही. एसीबीसी साठी कुठलंही आरक्षण नाही. ओबीसी साठी म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी ते आरक्षण आहे. तर याच्या आधी 2 सप्टेंबरच्या जीआर मध्ये या सरकारने फक्त शपथपत्रावर जात बदलण्याची प्रक्रिया केली होती, आणि आता तर जात दाखला नाही, पडताळणी नाही, अशी व्यक्तीला ओबीसी मध्ये महापौर पद देण्याची किमया त्या सरकारने केलेल्या अख्ख्या देशामध्ये अशी किमया कुठे झालेली नाहीये की ज्या व्यक्तीकडे त्या जातीचा दाखला नाही, पडताळणी नाही, अशा व्यक्तीला आरक्षित जागेवर निवड झालीय. ही लोकशाही आहे का? ही लोकशाही प्रक्रिया आहे का? याला लोकशाही म्हणावं का? असे प्रश्न यात यांनी निर्माण होतात. त्याच्या खाली जातीच्या खाली आपण कॉलम बघितला तर जात प्रमाणपत्र देणारा अधिकारी असं स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्या खाली जात वैधता प्रमाणपत्र देणारा अधिकारी, जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्याची पोच पावती देणारा अधिकारी, हे सगळे यांनी लिहिलेले निरंक म्हणजे नाही. मग एक गोष्ट आहे की एक तर यांच्याकडे दाखला असेल आणि त्यांनी तो लपवला, जशी जात लपवली तसं दाखलाही लपवला. मग आता विषय असा आहे की आता बाप दाखवण्याचे श्राद्ध घाल. एक त्यांनी मान्य करावं की यांनी जे ऍफिडेव्हिट दिले ते खोटं आहे, आणि ते खोटं शपथपत्र आणि खोट्या ऍफिडेव्हिटच्या जीवावर ते निवडून आलेले आहेत, खोटी माहिती देऊन जनतेला निवडून आलेले आहेत. नाही तर आरक्षणासाठी फक्त महापौर पदासाठी त्यांनी जात बदलण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे, हे त्यांना मान्य करावं लागेल. मुळात त्याच्यानंतर आपल्याला फॅमिली बॅकग्राऊंड मला खरं जायची गरज नाहीये, पण आज सांगावंसं वाटतं, कारण ज्या लोकशाहीला आपण इतकं महत्व देतो, ज्योतिताई गाडे या माजी भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजीराव कर्डले यांच्या मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या कन्या आहेत. त्यांची एक कन्या संदीप कोतकर जे आहेत माजी महापौर अहिल्यानगरचे, त्यांना दिलेली आहे.
दुसरी कन्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना दिलेली आहे. मला वाटतं या तिसऱ्या आणि मुलगा भाजपमध्ये काहीतरी पदाधिकारी आहे. कोतकर म्हणजे आपले संदीप हॉटेलवाले कोतकर फॅमिली. तर अशामध्ये सगळी पदं घरामध्येच आहेत. स्वतः आमदार, जावई आमदार, एक जावई महापौर, या पण नगरसेविका, याच्या आधी एक अशी सगळी नातीपुती घरातच आहेत. तर त्यामुळे आम्हाला मग प्रश्न पडतो की नक्की मग आता ती व्यक्ती नाही पण मग त्याची जात काढायची वेळ येते की मग ती आपण कुणबी होते का, असं आहे ना. तर या सगळ्यामध्ये आम्ही निश्चित आता हे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांना आम्ही याची तक्रार करणार की बाबा या व्यक्तीचं एक तर ऍफिडेव्हिट खोटं आहे, नाही तर त्यांनी ही माहिती लपवलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही नुसतं यांचं महापौर पद नाही तर किंबहुना यांचं नगरसेवक पदच रद्द करावं. तर रिटर्निंग ऑफिसरने जर ऐकलं नाही तर आम्ही निश्चित कोर्टात जाऊ आणि ह्या सगळ्या प्रकरणात आम्ही निश्चित कोर्टापर्यंत न्याय मागू. मग सध्या अशी परिस्थिती आहे की अहिल्यानगरला जी व्यक्ती खोटं बोलूनच सुरुवात करते नगरसेवक पदाची किंवा महापौर पदाची, ती त्या शहराचा काय विकास करणार आहे, काय संकल्पना मांडणार आहे, कसं सगळ्यांना न्याय देणार आहे, जी मुळात स्वतः सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे, ती कशी सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्या समाजाला चालणार आहे, हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहतो. आणि इथं आम्ही जाहीरपणे सांगतो, आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अहिल्या महानगरपालिकेमध्ये महापौर नाही तर महाचोर दिलेला आहे आणि आम्ही या गोष्टीचा ओबीसी संघटना, ओबीसी कार्यकर्ते म्हणून जाहीर निषेध करतो. काय प्रश्न आहे? पहिला प्रश्न असा की तुम्ही या संदर्भात अहिल्यानगर मधले जे ओबीसी नगरसेवक निवडून आले त्यांच्याशी काही संपर्क साधला होता का आणि त्यांना ऑब्जेक्शन रेज करण्याबद्दल विचारलं होतं का? आणि दुसरं म्हणजे असं की हे आपल्याला माहिती आहे की सगळीकडे होत असतं, अगदी सर्वमान्य आहे आणि बऱ्याच वेळा न्यायालयीन लढा लिहूनही त्याचा फायदा होत नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन काही करण्याचा विचार आहे का? नाही, नक्कीच. कारण की तिथले आता जे 18 ओबीसीच्या आरक्षित जागेवर निवडून आलेले त्यांच्यातल्या बऱ्याच जणांनी या संदर्भामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की असं असं होतंय. त्यांच्यातले दादा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 18 मध्ये 5 तर कुणबी आहेत सर्टिफिकेट एका महिन्यामध्ये घेतलेलं. पण 13 जण जे ओबीसी आहेत, मग कोण धनगर आहे, कोण फकीर आहे, कोण मुलानी आहे, पद्मशाली आहे, त्याच्यानंतर इथं गवळी आहेत, माळी आहेत. मग यांनी काय करायचं? यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या. मग तुम्ही कर्डिले, तुम्ही विखे पाटील, मग कोतकर, मग सगळ्यांनी मिळून त्यांच्या मुलांना, जावयांना हे घराण्याचं राजकारण करायचं का? हा आमचा सवाल आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही इथं तर आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, परंतु आम्ही अहिल्यानगर मध्ये पण जाऊ आणि त्या महानगरपालिकेसमोर आंदोलन करू, हा पण आम्ही विचार करतोय. जे तिथले जे बाधित आहेत, ज्यांच्या हक्क डावललेले, त्यांच्यावर हा जर अन्याय होत असेल तर नक्कीच ते आमच्या सोबत रस्त्यावर येतील. आणि हे जे तिथले प्रस्थापित नेते, मग हे विखे पाटील असतील, ते कोतकर असतील, ते कर्डिले असतील, नक्की त्यांच्या पुढच्या राजकारणाला फटका हे असले कारस्थान जे करतात तर त्याला तर नक्कीच आम्ही फटका बसवून देणार. आणि या व्यतिरिक्त आम्ही रिटर्निंग ऑफिसला त्याची जरी नैतिक जबाबदारी की ऍफिडेव्हिट मध्ये जर त्यांनी सांगितलं मी मराठा आहे, सर्वसाधारण ओपन मधनं लढलेली आहे, आणि आता तुम्ही परत कुठलं तरी काहीतरी एखादं सर्टिफिकेट जर काय आणलं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे खोटं ऍफिडेव्हिट दिलं म्हणून गुन्हा दाखल करण्याची मूळ जबाबदारी, नैतिक जबाबदारी त्या रिटर्निंग ऑफिसरची. त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही कलेक्टरला तक्रार देऊ, राज्य निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे हे सगळं हे करू आणि कोर्टात तर आम्ही नक्कीच जाऊ. पण आंदोलन पण आम्ही उभं करू, कारण की आता फक्त अहिल्यानगरचं प्रकरण समोर झालंय. अशा अनेक ठिकाणची महापौर पद, नगराध्यक्ष पदाच्या सोडतीला ओबीसी जाहीर झालेले, तिथं पण असं व्हायची शक्यता आहे. त्यामुळे झाल्या आम्ही बाकीच्यांसाठी थांबलो नाही, कारण की इथं केल्यानंतर ओबीसी असे शांत बसले तर बाकी ठिकाणी पण हे डेअरिंग करतील. अहो आम्हाला दिलेले ना, तुम्ही कुणाची बरोबर करता? 450 जातीतले साळी, माळी, तेली, वडारी, वैदू, कायकाडी यांची कधी एखादा सरपंच होणार, महापौर होणार, नगरसेवक होणार? तुम्ही 288 मध्ये 180 आमदार तुमचेच आहेत, सरकार तुमचं आहे सगळं. जरा तरी लाजा वाटल्या पाहिजे. विखे पाटील म्हणून घेतात, एवढ्या मोठ्या सगळं शिक्षण संस्था चालवतात. त्यांनी पण त्यांच्या जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या पत्नीला ओबीसी याच्यानं उभं केलंय. कशाचे तुम्ही पाटील आणि देशमुख? तुम्हाला नैतिकता आहे का? हा आमचा सवाल आहे. आणि जे म्हणतात की आमचा डीएनए ओबीसी आहे,
राष्ट्रवादी पार्टीचे पवार साहेब म्हणत होते की मूळ ओबीसीला तिकीट द्या. अहो या ताई आल्यात ना, जरी सर्वसाधारण मधून आल्या असतील तरी महापौर पद ओबीसीच घेतात ना. कोणी संरक्षण करायचंय? फडणवीस म्हणतात आमचा डीएनए ओबीसीचा आहे. आमचं संरक्षण कोण करणार या राजकीय अस्तित्वाचा? आणि मुळामध्ये या इलेक्शन, या निवडणुका आमच्यामुळे लागल्यात. 28 नोव्हेंबरला कोर्टामध्ये मी होतो मंगेश सासाने. हे 27% जे आरक्षण पुनर्प्रस्थापित झालंय हे आलंय आमच्यामुळे. लढतो आम्ही, आमच्यासाठी आणलंय. मेहनत करे मुर्गावर फकीर खाय आणला असं झालंय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही या संदर्भात रितसर पत्र देवेंद्र फडणवीसांना लिहिणार की त्यांना प्रत्यक्ष भेटणार? 100% आम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटू, प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना ते देऊ. आणि आता वेळ आता कसं झालेलं आहे, गरज सर्व वैद्य म्हणू. विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस जीएनए ओबीसी होता, लोकसभा झाल्या, आता महानगरपालिका झाल्या, आता पंचायत समिती जिल्हा परिषद आहे, ते पण अशाच होतील आणि त्याच्यानंतर हे करतील. पण असं नाहीये, निवडणुका फक्त 4-5 वर्षासाठी असतात. पुढे तुम्हाला आमच्या जनतेच्या दारात यायचे, ओबीसीच्या दरवाजामध्ये यायचे. आम्ही सगळ्यांना पत्र तर नक्कीच देऊ. आणि या संदर्भामध्ये आम्ही अहिल्यानगरला जिथं जिथं असं झालं, पुणे महानगरपालिकेमध्ये पण तसंच झालेलं आहे. 44 जागा ओबीसीला राखीव होत्या, त्यातल्या 27 ठिकाणी हे जात चोर हे ओबीसी आलेले लढायला. ते कधी नसतात ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी, कधी नसतात. पण ओबीसीचे हक्क डावलून घ्यायला सर्टिफिकेट रात्रीत काढून. अहो पुणे महानगरपालिकेतले जे आता ओबीसी वर निवडून आलेले त्यांनी सेम डे त्यांना सर्टिफिकेट मिळालंय, सेम डे अप्लाय केलाय जात दाखल्यासाठी, सेम डे सर्टिफिकेट आणि सेम डे व्हॅलिडिटीची पावती सेम डे आलेली. त्यांना वाटत असेल त्यांनी केलं आणि मग आता ते मांजर दूध पितय डोळे झाकून आणि कोण बघत नाही, असं नाही. आमचं त्याच्यावर काम चालू आहे. त्यांची जी काय त्यांनी जे आमच्या ओबीसीच्या जागा अतिक्रमण केलंय त्यांना त्यातनं आम्ही ढकलून बाहेर काढतो. काय काम चालू आहे तुमच्याकडे? आम्ही आरटीआय मधनं माहिती मागवतोय. या संदर्भामध्ये व्हॅलिडिटी कमिटीकडे त्यांचं अजून ते प्रलंबित आहे. बऱ्याच जणांचे व्हॅलिडिटी नाही, अप्लाय केलेलं आहे ना आम्हाला, ते पण आहे. एकच मिनिट, याच्यामध्ये त्यांचं नामनिर्देशन पत्राची सर्टिफाईड कॉपी काम काढण्याचं सुरू आहे. त्यांची तक्रार आम्ही केलेली आहे. तक्रारीवर जी काही कारवाई जात पडताळणी समिती करायची ती करेल. पुणे महानगर जात पडताळणी समिती याच्याकडे आम्ही तक्रार रितसर केलेली आहे. ते काय करायचे करतील. आपला प्रश्न होता की याच्या व्यतिरिक्त आपण काही करणार का. या राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग आहे. म्हणजे जो मागासवर्गीयांच्या समस्या काय आल्या तर ते निराकरण करण्यासाठी एक प्रॉपर मेकॅनिझम आहे. ओबीसी मंत्रिमंडळाची एक उपसमिती आहे, ओबीसी मंत्री आहे. आपण जो प्रश्न विचारला की पत्र लिहिणार का, याच्या आधीही आम्ही ओबीसी मंत्र्यांना पत्र लिहिले. ओबीसी मंत्रिमंडळाचे उपाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र लिहिले, ओबीसी मंत्री सावे यांना पत्र लिहिले, राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र लिहिलं, जात पडताळणीला पत्र लिहिलं. दुर्दैवाने सांगायला लागतंय, खेदाने सांगायला लागतंय, इतके निकम्मे लोक आहेत हे. साधं पत्राला उत्तरही दिले नाही, तक्रार अर्ज असताना देखील उत्तरही दिलेली नाहीत. त्याला कसकस प्रकारे दाद त्यांनी आम्हाला दिलेली नाही. SMS झाले, व्हॉट्सअप झाले, ईमेल झाले, सोशल मीडियावर टाकलं, पत्र लिहिलं, काहीही कारवाई या सरकारकडनं झाली नाही. हे फारच दुर्दैव आहे. ज्याला आपण गतिमान महाराष्ट्र म्हणतो, प्रगतीशील महाराष्ट्र म्हणतो, डिजिटल इंडिया म्हणतो, या मंत्र्यांकडे साधी ईमेल नाही त्यांची आणि त्याला उत्तरही देत नाही. अहिल्यानगर बद्दल आपण बोलतोय तर अहिल्यानगर संदर्भात तुम्ही आता महापौराचे उमेदवार गाडी आहे, तर निवडणूक आयोगामध्ये कधी तुम्ही तक्रार दाखल करणार? मुळात असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे तिथं जे निवडणूक अर्ज भरायचा जो वेळ होता तो बहुतेक आजपर्यंत आहे. एकही अर्ज आलेला नाहीये आणि बऱ्यापैकी निवडणूक ही बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. मला वाटतं परवा निवडणूक आहे का उद्या निवडणूक आहे. बिनविरोध असल्यामुळे कदाचित ती एक प्रकारे मेयर इलेक्ट हे डिक्लेअर्ड प्रकार आहे. ऍक्शन कधी घेणार तुम्ही? मेयर झाल्या लगेच मेयर होऊन तर द्या, ऑफिशियल मेयरचं पत्र येऊन द्या. मला वाटतं ते 6 तारखेला आणि येईल. त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्ही आता मगाशी कोर्टाचा उल्लेख केला, तर काय कोर्टापर्यंत तुम्ही जाणार? निश्चित जाणार ना. आरओ जर ऐकत नसेल, कलेक्टर ऐकत नसेल तर आम्ही न्यायालयात पण जाणार आणि जनतेच्या न्यायालयात जाणार ना. मुळात आमचा प्रश्न असा ना की या 450 जातींचा सत्तेतील वाटा कुठे आहे, त्यांचं प्रतिनिधित्व कुठं आहे, त्यांचा सभागृहातला आवाज कुठे आहे, हे जर नेत नसतील तर मग ओबीसी समाज 50% ओबीसी समाज का फक्त टॅक्स भरायला जन्माला आलाय का. आमचं प्रतिनिधित्व पाहिजे. जर आमचा पैसा असेल, ही लोकशाही आहे, आमचा सत्तेतला वाटा आम्हाला पाहिजे. आणि तो जर कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न असेल, चोरी करण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्याला चोरच म्हणणार.
ओबीसी उमेदवार ज्यावेळेस दिले होते त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न का उपस्थित केला? ओबीसी उमेदवार जे दिले उमेदवार ते- ज्यावेळेस ओबीसी म्हणून उमेदवार निवडणूक लढवले कुणी? ह्या जे आता निवडून आले नाही, त्यांनी ओबीसी म्हणून नाही लढवले. ते open मध्ये लढलेले. तुम्ही बहुतेक मोठे सर, त्यांनी ओपन मध्ये लढलेले आहेत. त्यांचं ऍफिडेव्हिट हिंदू मराठा असं सांगतं. ऍफिडेव्हिट हिंदू मराठा सांगतं, मी सांगत नाही. त्यांचं ते म्हणतात माझ्याकडे जात प्रमाणपत्र नाही, जात पडताळणी प्रमाणपत्र नाही, असं त्यांचंच ऍफिडेव्हिट सांगतंय, मी सांगत नाहीये. त्यांनी 3ब मधनं निवडणूक लढवली. ती तो 3ब open प्रभाग ची होता. जागा सर्वसाधारण महिलेसाठी आहे. म्हणजे लढवली ओपन मधनं, ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं की मी हिंदू मराठा आहे म्हणजे ओपन आहे. पण आता ज्या वेळेस महापौर पदाची सोडत झाली त्यावेळेस इच्छाधारी, आपण जे म्हणतो ना इच्छाधारी, ते पुढचं नाही बोलणार, पण इच्छाधारी म्हणजे जसं जागा असेल, जसं आरक्षण असेल तसं इच्छाधारी रूप धारण करायचं, ती जात घ्यायची. आता हे ओबीसी वर आलंय, अजून थोड्या वर्षांनी SC ST चे पण दाखले काढतील जिथं रिझर्वेशन असेल. नाही, विषय असा आहे की मुळात जर अतिक्रमण होत असेल एखाद्या आरक्षणावर, मध्ये SC ST ओबीसी असो किंवा महिलाही असो किंवा इतर कुठले असेल, खेळाडू असो, दिव्यांग असो, हे सगळं चेक करण्यासाठी सरकारकडे एक यंत्रणा आहे. मग सरकार काय करते, आम्ही नाही करू शकत ना. हे अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुका लागलेल्या आहेत, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात निवडणुका आहेत, पंचायत समितीपासून महानगरपालिकेपर्यंत. हे आमच्या समोर एवढ्या विषयात आम्ही निश्चित मार्गी लावतो आणि भांडतो. पण आमचा विषय असा आहे की जे पगारी सरकारी यंत्रणा आहे, एक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग आहे, अस्तित्वात आहे, ते काम करतं. तिथं प्रत्येकाला 50,000 रुपये पगार आहे. असे कमीत कमी 30-40 लोक तिथं आहेत. मंत्रिमंडळाची ओबीसी साठी उपसमिती आहे, ते काय करतात, मंत्री ओबीसी मंत्री आहे आणि या सगळ्यांमध्ये सचिव आहेत, अख्खी यंत्रणा आहे ना. ही यंत्रणा काय करते आमचा प्रश्न आहे. आणि हे तुमच्याकडनं सॉल्व्ह नसेल होत तर सांगा, मग आम्ही करतो. मग आम्हालाच लढायचं असेल तर मग तुमची गरज काय, असा आमच्या समोर प्रश्न निर्माण होतो ना. मुळात ही रिस्पॉन्सिबिलिटी आमची नाहीये, पण अन्याय होतो तर आम्ही बोललो पाहिजे म्हणून आम्ही. ठीक आहे, कोणाचे काही प्रश्न असेल? ठीक आहे, आपण सगळ्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आपण निश्चित या महत्वाच्या प्रश्नाला प्रसिद्धी द्यावी. सीट आहे बघा. नमस्कार.